संभाजीनगरमधील हाणामारीच्या घटनेनं कायदा सुव्यवस्थेचे धिंदवडे निघालेत। शिवसेना नेत्याच्या मुलानं थेट पोलिसांवरच हात उगारलाय। या प्रकरणी माऊली आमले या शिवसैनिकासह 8 जणांवरती गुन्हा दाखल झालाय। दरम्यान राजकारणामधील गुंडांना सत्तेचा माज चढलाय का, या माजोरड्यांना आवरणार कोण असे प्रश्न उपस्थित होत आहेत। बघूया। संभाजीनगरमधील हाणामारीच्या या घटनेनं कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेत। कारण मार खाणारे चक्क पोलीस आहेत, तर मारणारा शिंदेच्या शिवसेनेतील नेत्याचा मुलगा आहे। शिवसैनिक असलेल्या माऊली आमलेनं थेट पोलिसांच्या वर्दीलाच हात घातला। 8 ते 10 जणांच्या टोळक्यानं 2 पोलिसांवर हल्ला चढवला। आरोपी माऊली आमले शिंदेच्या शिवसेनेचा शिवसैनिक आहे। माऊली आमले याचे वडील शिवसेनेचे नेते, चुलते माजी नगरसेवक आहेत। माऊली हा 7 ते 8 मित्रांना घेऊन पडेगाव भागातील हॉटेलवर जेवणासाठी गेला होता। रात्रीचे 12 वाजल्यानं हॉटेल बंद होतं, कर्मचारी जेवण करत होते। माऊली आणि त्याच्या साथीदारांनी जेवण द्यायचं म्हणत गोंधळ घालायला सुरुवात केली। माऊली आमलेसह त्याच्या साथीदारांनी हॉटेल कर्मचाऱ्यांसह मॅनेजरला मारहाण केली। घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी पोहोचले। फौजदार सुरेश माळी, आसिफ शेख यांच्याकडून माऊली आमलेसह साथीदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला। आरोपींनी पोलिसांवर लाठाकाठ्यांनी हल्ला चढवला। दोघा पोलिसांनी पळ काढल्यानं ते बचावले। मारहाणीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटकही करण्यात आली। दौलताबाद आणि छावणी परिसराच्या हद्दीमधील रस्त्यावर काही पोलीस आमच्या अधिकाऱ्यांना काही गुंडांनी तिथे मारहाण केल्याची घटना घडलेली होती। त्याचा व्हिडिओही व्हायरल झालेला होता। त्या सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। त्यापैकी 8 आरोपींपैकी 1 जुवेनाईल आहे आणि 7 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्यांचा PCR आम्ही घेतलेला आहे आणि पुढील चौकशी आम्ही करत आहोत। सत्ताधारी असलेल्या शिवसेना नेत्याच्या मुलानं पोलिसांना मारहाण केल्यानं संताप व्यक्त केला जातोय। राजकारणातील गुंडांना सत्तेचा माज चढलाय का, या माजोरड्यांना आवरणार कोण असे प्रश्न उपस्थित होत आहेत। सचिन जिरे, पुढारी न्यूज, संभाजीनगर।